संतोष देशमुख हत्या प्रकरणात आताची सर्वात मोठी बातमी समोर येते। अवघ्या राज्याला हादरवून सोडणाऱ्या बीड जिल्ह्यातील केश तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये 80 दिवसांमध्ये आरोपपत्र पोलिसांकडून दाखल करण्यात आलंय। या आरोपपत्रामधून वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचं पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रातून सिद्ध झालंय। यातून वाल्मिक कराड भोवती आता कारवाईचा फास पूर्णतः आवळला गेलाय। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। आरोपपत्र हे 80 दिवसात दाखल झालेलं आहे पोलिसांकडून आणि वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचं देखील या आरोपपत्रात नमूद करण्यात आलंय। नाही, आम्ही जे सांगत होतो खंडणी आणि खुनातले सगळे आरोपी एकच आहेत, ते जे तपासात सिद्ध झालेलं आहे तीच फक्त माहिती समोर आलेली आहे आणि तीच खरी आहे। म्हणून तुमची पहिली प्रतिक्रिया जे PCR झाले, जे MCR झाले, त्याच्यातून ही माहिती समोर आलेली आहे। म्हणजे जे पहिला आरोपी ते शेवटचा आरोपी, मग सुरुवातीचे आरोपी कोण, मुख्य आरोपी कोण, यांनी ज्या भूमिका मांडल्या, ह्यांनी जे जाळं पसरवलेलं होतं त्याच्यातून ते सिद्ध झालेलं आहे। आणि आम्ही देखील तेच म्हणत आहोत की हेच सगळे मुख्य सूत्रधार आहेत आणि त्या सूत्रधाराच्या संघटित गुन्हेगारीतूनच हा आमच्या भावाचा खून झालेला आहे। तर आपण पाहतो वाल्मिक कराडच संतोष देशमुखांच्या हत्येचा सूत्रधार आहे असं या आरोपपत्रामध्ये नमूद करण्यात आलंय। आरोपपत्रात विष्णू चाटेचा आरोपी नंबर 2 असा उल्लेख करण्यात आलाय। 29 नोव्हेंबरला सुदर्शनच्या फोनवरून कराडनं खंडणी मागितली होती। 6 डिसेंबरला देशमुखांचा सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि सांगळेशी वाद झाला। खंडणी, अॅट्रॉसिटी, हत्या या तिन्ही घटनांचा आरोपपत्रामध्ये एकत्रित उल्लेख करण्यात आलाय। तर वाल्मिक कराडच्या आरोपपत्रावरून शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी सरकारवर निशाणा साधलाय। मुख्यमंत्री PA आणि OSD बाबत कठोर निर्णय घेतात, मग मंत्र्यांवर का नाही, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला। आणि PN बद्दल एवढा स्ट्रॉंग आणि कठोर निर्णय घेतला की झिरो टॉलरन्स, काहीतरी फिक्सर का शब्द त्यांनी वापरला ना, फिक्सर। तर इथे तर किती आरोप आहेत, इथे खंडणी, त्याच्यानंतर हार्वेस्टरचे पैसे, पीक विम्यामध्ये काढलेले पैसे, डोमेस्टिक व्हायलन्स, अजून हत्या प्रकरणी अनेक त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झालेले। त्याच्यामुळे अजून कुठला गुन्हा करायचा राहिला। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मोठी बातमी समोर येते। कॅमेरा खराब झाल्याचं सांगून 22 फेब्रुवारी आधीचे CCTV फुटेज डिलीट करण्यात आलंय असा गंभीर आरोप सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी केलाय। तर या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। कारागृहामध्ये ज्या पद्धतीने कैद्यांना सेवा दिली जात आहे, ज्या ज्या ठिकाणी कैदी आहेत, ज्या ज्या ठिकाणी फिरलेले आहेत, त्या ठिकाणचं आपण कारागृहामधलं CCTV माहितीच्या अधिकारात मागवणार आहोत आणि पोलीस महासंचालक महानिरीक्षक कारागृह सुधार सेवा यांच्याकडे मी तक्रार करणार आहे। मुख्यमंत्र्याकडे आज मी तक्रार करणार आहे की CCTV काही ठिकाणावरले 22/2च्या अगोदरचे CCTV डिलीट करण्यात आलेले आहेत आणि त्याचं कारण दाखवणार आहेत की ते CCTV नादुरुस्त आहेत म्हणून। आणि आता बातमी आहे नाशिकातून। नाशिक गंगापूर रोडवरील कॅफेवर भाजपा आमदार देवयानी फरांदे यांनी पोलिसांना घेऊन छापा मारलाय। कॅफेमध्ये अश्लील प्रकार सुरू असल्याचा दावा फरांदे यांनी केलाय। भाड्याने तासांसाठी रूम दिला जात होता याची माहिती मिळताच फरांदे यांनी छापा मारला। त्यावेळी कॅफेमध्ये कपल आढळून आले। कॅफेच्या आडून गैरप्रकार केला जात असल्याचा आरोप फरांदे यांनी केला। स्वतः ह्या ठिकाणी मी धाड टाकली आणि त्याच्यामध्ये मला अतिशय वाईट अशा गोष्टी ह्या ठिकाणी आढळून आल्या। नाशिकची संस्कृती बिघडत आहे। नाशिक शहर पोलिसांनी ह्या विषयावरती तातडीने काम करायला पाहिजे आणि गंगापूर पोलीस स्टेशन असेल, सरकारवाडा पोलीस स्टेशन असेल, ह्यांच्या हद्दीमध्ये हे सगळे विषय असे चालू असताना ह्याच्यावरती आजपर्यंत कारवाई झालेली नाही आहे। मी नाशिक शहराच्या पोलीस आयुक्तांना भेटून ह्या सगळ्या विषयांमध्ये शहरामध्ये अशा पद्धतीचे अनेक ठिकाणी हे व्यवसाय असे चालू आहे आणि एकूणच नाशिकची संस्कृती बिघडवण्याचं काम चालू आहे।
तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अभिजित सोनवणे फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेत. अभिजित, अतिशय धक्कादायक माहिती समोर येते. नाशिकच्या गंगापूर रोडवर एका कॅफेमध्ये गैरप्रकार सुरू होता आणि महत्त्वाचं म्हणजे आमदार देवयानी फरांदे या ठिकाणी छापा मारायला गेलेले आहेत. पोलीस नेमकं काय करतायत, नेमकं काय घडलंय? खरं आहे, पोलीस नेमकं काय करतायत असाच प्रश्न पडतोय. कारण गंगापूर रोडवर मोगली कॅफे नावाच्या कॅफेमध्ये त्या ठिकाणी अतिशय छोटे छोटे कंपार्टमेंट बनवण्यात आलेले होते. तिथे पडदे देखील लावण्यात आलेले होते आणि अवघ्या 100 ते 200 रुपयांमध्ये तरुण तरुणींना त्या ठिकाणी जागा देण्यात येत होती. आपण जर बघितलं तर त्या दृश्यांमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल की अगदी छोटे छोटे कंपार्टमेंट होते. त्या ठिकाणी अंधुक लाईट होते, काही ठिकाणी तर अंधार देखील होता. गेल्या अनेक दिवसांपासून शहरामधल्या गंगापूर भागातल्या काही कॅफेंवर अशा पद्धतीने तरुण तरुणींना रूम देण्यात येतात अशा पद्धतीची चर्चा होती. मात्र पोलिसांकडून कुठलीही कारवाई झालेली नव्हती. त्यामुळे देवयानी फरांदे यांनी आज अचानकपणे या कॅफेवर धाड टाकली आणि त्या ठिकाणी जो सगळा प्रकार सुरू होता तो आता चव्हाट्यावर आणलेला आहे. पोलीस देखील त्या ठिकाणी तत्काळ दाखल झाले. मात्र पोलिसांच्या देखील कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. कारण पोलिसांच्या नाकाखाली अशा पद्धतीने शहरामध्ये सर्रासपणे अशा कॅफेंमध्ये जे प्रकार सुरू होते त्याची कुणकुण पोलिसांना का नव्हती आणि आमदारांना याची माहिती मिळाल्यानंतर मग नक्कीच धन्यवाद अभिजित, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल. तर आपण पाहतोय गेल्या अनेक दिवसांपासून या कॅफे संदर्भात गावात चर्चा सुरू होती. मात्र तरी देखील पोलिसांनी कुठलंही पाऊल उचललेलं नव्हतं. अखेर आमदाराच्या मदतीनं या ठिकाणी पोलीस दाखल झालेत आणि त्यांनी कारवाईला सुरुवात केली आहे. आज जी चार्जशीट फाईल झाली आहे याच्यावरनं आपल्याला स्पष्ट दिसतंय की राजकीय दबावामुळेच हे तिन्ही गुन्हे वेगवेगळे केले गेले. फक्त वाल्मी कराडला वाचवण्यासाठी हे केलं गेलं. धनंजय मुंडेंना कुठल्याही पद्धतीने त्यांना पाठीशी घालायचं होतं म्हणून हे केलं गेलंय असा माझा थेट आरोप म्हणायचा. तर आरोप म्हणा, धनंजय मुंडेंना काय वाटेल ते झालं तरी कराड यांना वाचवायचं होतं. आता पहिला गुन्हा जो खंडणीचा होता, दुसरा अॅट्रॉसिटीचा होता आणि तिसरा गुन्हा जो हत्येचा होता, हे तिन्ही एकत्र गुन्हे होते. आता त्याच्यात ज्या डिटेल्स पुढे आल्या आहेत त्या अतिशय डिस्टर्बिंग आहेत की 6 तारखेला जेव्हा ही आधी जी मारामारी झाली अवादा कंपनीच्या अंगणात, त्यानंतर 7 तारखेला सुदर्शन गुळे आणि वाल्मी कराड यांच्यात चर्चा झाली आणि त्या चर्चेत असं ठरलं की यापुढे जो उठेल तो आपल्याला असे खंडणी मागण्यापासून रोकेल, तर याला धडा शिकवला पाहिजे. त्यानंतर सुदर्शन घुले आणि विष्णू चाटेंची तिरंगा हॉटेल नावाच्या एका जागेवर त्यांची बैठक झाली आणि त्या बैठकीत त्यांचं असं ठरलं की संतोष देशमुख जर आपल्यामध्ये आडवा आला तर त्याला संपवलं पाहिजे. आता हे जेव्हा मी वाचते ना आणि जेव्हा बघते मला इतकं ते डिस्टर्बिंग होत आहे की अशी माणसं आता जर राजकारणात राहिली धनंजय मुंडेंसारखी तर असे अनेक वाल्मी कराड होतील आणि असे अनेक सिंडिकेट तयार होतील आणि हे थांबवण्यासाठी आपल्याला कुठच्याही पद्धतीत यांचं रेसिग्नेशन घेणं गरजेचं आहे. आताच्या घटनेला सगळ्यात डिस्टर्बिंग माझ्यासाठी हे होतं की जो डिजिटल एव्हिडन्स बद्दल जे चार्जशीटमध्ये लिहिलंय त्या डिजिटल एव्हिडन्समध्ये व्हॉट्सॲपचा जो व्हिडिओ कॉल झाला होता जो त्या अख्ख्या सिंडिकेटनी बघितला होता आणि त्याच्यात डिस्कस करून ज्या पद्धतीने मारलं होतं. आतापर्यंत आपण हे फक्त ऐकलं होतं पण आता जेव्हा आपण ते बघतोय की ते डॉक्युमेंटेड आहे आणि त्याच्यात असंही डॉक्युमेंटेड आहे की 10 वर्ष झाले या सगळ्यांचं सिंडिकेट होतं गेले 10 वर्ष आणि प्रत्येकाला मला तर किती ठिकाणून फोन येत आहेत की आमचे हफ्ते फिक्स्ड असतात, हे हफ्ते दर महिन्याला पोचवावेच लागतात आणि ज्या आणि आता वळतो पुढच्या बातमीकडे. माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंतांनी मंजूर केलेल्या 3190 कोटींच्या टेंडरला स्थगिती देण्यात आली आहे. सरकारी रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांची बाह्य यंत्रणेद्वारे यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करण्याचा हा टेंडर होता. दरम्यान या टेंडरवरून राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत. एखाद्या कामात अनियमितता असल्यास त्याची तपासणी करणं क्रमप्राप्त आहे अशी प्रतिक्रिया प्रकाश आबिटकर यांनी दिली आहे. भ्रष्टाचार समोर आणत असतील तर फडणवीसांचं स्वागतच आहे असं म्हणत खासदार संजय राऊतांकडून पुन्हा मुख्यमंत्र्यांचं कौतुक झालंय. आरोग्य खात्यासारख्या खात्यात जो थेट सार्वजनिक आरोग्य थेट जनतेशी संबंध येतो, गोरगरीब आदिवासी
हां, बिलो पॉवर्टी लाईन, त्यांच्या खात्यामध्ये त्यांच्या पैशामध्ये जर अशा प्रकारे भ्रष्टाचार होणार असेल औषधामध्ये, खरेदीमध्ये, तर हे कसलं राज्य आहे? त्याच्यावेळी मी आधीही म्हटलं आहे की देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून हे सगळं थांबवत आहेत आणि थांबवणार असतील आणि आधीचा भ्रष्टाचार कसा झाला आहे जनतेसमोर आणणार असतील तर नक्की आम्ही त्यांचं स्वागत करतो आहोत. त्यांच्या प्रत्येक कृतीचं आम्ही स्वागत करू. माझं आपल्याला विनंती अशी आहे की सार्वजनिक आरोग्यच नव्हे तर राज्यातल्या कुठल्याही विभागानं योग्य पद्धतीनं काम केलं पाहिजे. एखाद्या गोष्टीमध्ये अनियमितता असेल तर त्याची तपासणी करणं हे क्रमप्राप्त आहे. त्यामध्ये काय कुणावरती आक्षेप आणि कुठला पक्ष असा बेबनावा असायचा विषयच नाही. एखादी गोष्ट चुकीची असेल तर ती थांबली पाहिजे आणि त्याच्यामधली योग्य शहानिशा करून आपण पुढे गेलो पाहिजे. शेवटी आम्ही राज्यातल्या सर्व नागरिकांना जबाबदार आहोत. आणि आता महत्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते. माणिकराव कोकाटे यांच्याबाबत सुनावणी संपलेली आहे. शरद शिंदेच्या वकिलाकडून हरकत याचिका दाखल करण्यात आली आहे. या क्षणाची महत्वाची बातमी आपण पाहतोय. थोड्याच वेळात निकाल जाहीर केला जाणार असल्याचं देखील समोर येत आहे. हरकत याचिकेवर निकालानंतर विचार करू. एकाच वेळी 2 हरकत याचिका दाखल करण्यात आल्यात. तुकाराम दिघोळे यांचे जावई आणि सिन्नरमधील शरद शिंदे यांनी दाखल केली आहे हरकत याचिका. या क्षणाची महत्वाची बातमी आपण पाहतोय. माणिकराव कोकाटे यांच्याबाबत सुनावणी संपलेली आहे आणि थोड्याच वेळात निर्णय देखील जाहीर करण्यात येणार आहे. शरद शिंदेच्या वकिलाकडून हरकत याचिका या दरम्यान दाखल करण्यात आली आहे. मंत्री धनंजय मुंडे आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना पक्षश्रेष्ठींकडून अभय मिळालंय. या दोन्ही मंत्र्यांवर पक्षाच्या पातळीवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाहीये. केवळ कमी बोलण्याबाबत पक्षश्रेष्ठींकडून समज देण्यात आल्याचं कळतंय. मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मंत्री धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करण्यात आल्याचं आपण पाहतोय. तर खोटे कागदपत्र सादर करून शासनाकडून सदनिका लाटल्याच्या आरोपात कोर्टाने कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे नैतिकतेच्या आधारे या दोन्ही मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली आहे. मात्र विरोधकांच्या मागणीला केराची टोपली दाखवण्यात आल्याचं आपण पाहू शकतो. आणि या क्षणाची महत्वाची बातमी आपण पाहतोय. मंत्री धनंजय मुंडे आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना पक्षश्रेष्ठींकडून अभय मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. या दोन्ही मंत्र्यांवर पक्षाच्या पातळीवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाहीये. तर कोकाटेंचा बचाव करण्यासाठी संधी दिली जाते असा आरोप संजय राऊत यांनी केलाय. महत्वाचं विधान संजय राऊतांचं समोर आलंय. माणिकराव कोकाटे हे कायद्याने अपात्र ठरलेले आहेत. सध्या मंत्रिपद वाचवण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे असं देखील राऊत म्हणाले. कायद्यानं ते अपात्र ठरलेले आहेत. त्यांची धडपड सुरू आहे मंत्रिपद वाचावं यासाठी. नियम आणि कायदा पाहिला. सुनील केदार आमदारकी गेली ना 24 तासात. राहुल गांधी उत्तर प्रदेशच्या विधानसभेत आझम खान या सगळ्यांच्या आमदारक्या 24 तासामध्ये घालवल्या भारतीय जनता पक्षाने. आणि इथे मात्र पूर्ण संधी दिली जाते स्वतःचा बचाव करण्याची. आणि आता बातमी आहे एका डायलॉग बाजी संदर्भातली. लातूरमध्ये एका कार्यक्रमात विधान परिषदेचे सभापती राम शिंदेची डायलॉग बाजी पाहायला मिळाली आहे. हारकर भी जीतने वाले को राम शिंदे कहते हैं. बाजीगर या चित्रपटातील हा डायलॉग राम शिंदे यांनी वेगळ्या स्टाईलने म्हटला. पण मी 288 वय सगळ्या आमदारांचा सभापती आहे. जो निवडून आला त्याला सुद्धा म्हणू शकतो बस माझ्या विरोधात. आणि ज्याला त्याला वेळ द्यायची असली तर मी वेळ दिली ती शिवाय तो सभागृहात उठून बोलू शकत नाही. म्हणून म्हणते हारकर भी जीतने वाले को बाजीगर कहते हैं. डायलॉग चेंज है. हारकर भी जीतने वाले को राम शिंदे कहते हैं.